ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण सर्वांनी मिशनरी मिशन वर्क याविषयी नक्कीच ऐकलेलं असेल. मिशनरी म्हणजे कोण? आणि पुष्कळ वेळेला आपला एक गैरसमज असतो. मिशनरी म्हणजे जो कुठेतरी अरण्यामध्ये जात असतो किंवा जो एखाद्या ग्रामीण भागामध्ये जाऊन परमेश्वराची सुवार्ता देत असतो. परंतु मिशनरी म्हणजे तो नव्हे जो केवळ आणि केवळ रानावनामध्ये जाऊन राहत असतो. पण खरा मिशनरी जो आपल्या कृत्याद्वारे, जो आपल्या शब्दाद्वारे, जो आपल्या जीवनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन इतरांसमोर ठेवत असतो. ज्याच्या शब्दामध्ये, ज्याच्या वागण्यामध्ये, ज्याच्या बोलण्यामध्ये, ज्याच्या कृत्यामध्ये आणि ज्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त प्रतिबिंबित झालेलं असते किंवा रक्त एका विद्युत प्रवाहाप्रमाणे सळसळ वाहत असते, ती व्यक्ती खरी मिशनरी असते. आणि ही व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाचा आविष्कार इतरांना दाखवत असते. हीच ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन, जिवंत वचन इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आपला इगो, आपला अहंकार, आपलं ज्ञान बाजूला ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्ञान काय आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन काय आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं माझ्यामध्ये नेमकं काय म्हणणं आहे किंवा माझ्यासाठी काय योजना आहे, हे तो जाणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जिथे सांगेल तिथे जाऊन त्या लोकांमध्ये राहून, त्या लोकांच्या जीवनाप्रमाणे जीवन जगून, त्यांना आपलेसे करून त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता देत असतो. ती व्यक्ती खरी मिशनरी असते. त्या व्यक्तीमध्ये मरणाची भीती नसते. त्या व्यक्तीमध्ये नग्नता, भूक, तहान याविषयी त्याला कसलीच चिंता नसते, कारण ती व्यक्ती पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्तावरती विसंबून राहत असते आणि ती व्यक्तीच खरी मिशनरी असते. आज आपल्या समोर एक महान मिशनरी या व्यक्तीचं उदाहरण आज देऊळ माता ठेवत आहे. ज्या व्यक्तीने भारतासारख्या देशामध्ये येऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाची ज्योत प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये पेटवली. ज्या व्यक्तीने भारतसारख्या देशामध्ये येऊन तिथलं कल्चर, तिथलं सर्व काही शिकून, भाषा शिकून तिथल्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश देऊन त्यांच्या मनातील चिंता, दुःख दूर सारून त्यांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. ती व्यक्ती म्हणजेच संत फ्रान्सिस झेवियर. एक महान मिशनरी म्हणून संत फ्रान्सिस झेवियर याचं नाव घेण्यात येते, ज्याने आपला देश सर्व काही सोडून भारतसारख्या देशामध्ये येऊन त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या एका शब्दाने त्याच्या जीवनाचा कायापालट झाला होता. संत फ्रान्सिस झेवियर म्हणजेच संत इग्नेशियस ऑफ लोयोला यांचे अनुयायी होते. प्रभू येशू ख्रिस्ताचा तो शब्द, ते शब्द होते, माणसाने सर्व काही कमावलं, सर्व जग कमावलं, परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर सार्वकालिक जीवनामध्ये त्याला काय लाभ होणार आहे. हे शब्द एका अग्नीप्रमाणे त्याच्या हृदयाला जणू काही हृदयावरती कोरले जातात, त्याच्या हृदयाला स्पर्श होतात आणि तेथून त्यांच्या मिशनरी जर्नीला सुरुवात होते. सर्व काही सोडून त्या सार्वकालिक जीवनाचा मुकुट मिळवण्यासाठी संत फ्रान्सिस झेवियर प्रभू येशूच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याने दाखवून दिलेल्या त्या मार्गाकडे जाऊन तो आपलं सर्वस्व अर्पण करतो आणि प्रभू येशूची सुवार्ता संपूर्ण देशामध्ये, विशेष करून भारतसारख्या देशामध्ये तो पसरवतो. आज देखील लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्या दर्शनासाठी गोव्याला जात असतात. आज देखील जवळजवळ 450 वर्षाहून त्याचं शरीर अजून तसंच आहे, कारण त्याला मिळालेलं ते दान आहे. त्या शरीराद्वारे, त्या आत्म्याद्वारे, त्याच्या त्या पूर्ण अंतःकरणाने त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्व लोकांना पसरवली होती. एक उत्तम मिशनरी म्हणून संत फ्रान्सिस झेवियर आज आपल्या समोर उभे आहे. आपण सर्वजण मिशनरी आहोत आणि आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने कुठला न कुठला मार्ग दाखवलेला आहे.
जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये एक सुंदर चांगलं कार्य करतो तेव्हा ते सुद्धा एक मिशन वर्क असते. एखादी शाळेमध्ये काम करणारी शिक्षिका देखील एक मिशन वर्क कार्य करू शकते. एका हॉस्पिटलमध्ये कार्य करणारे नर्स किंवा डॉक्टर देखील एक सुंदर असं मिशन कार्य करू शकते. आपण आपापल्या परीने प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन करून इतरांसमोर आपण सुंदर असं उदाहरण ठेवू शकतो. संत फ्रान्सिसच्या झेवियरप्रमाणे आपण देखील आपण पवित्राचं जीवन एक सुंदर मिशनरी यांचं जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. आणि हे जीवन मोठ्या उत्साहाने जगण्यासाठी जो बिगर, जो सामर्थ्य किंवा जो ज्वलंत उदाहरण त्या संत फ्रान्सिस झेवियरकडे होता ते देखील उदाहरण आपण घेऊन आपण देखील आपल्या मनामध्ये तो सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य घेऊन आपण देखील स्वतः इतरांना द्यावी म्हणून आपण परमेश्वराकडून विशेष कृपा व पवित्र आत्म्याचं दान मागूया.